श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2124व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज माघ अमावास्या, मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026। गुरुवाणी पुष्प 17 या ग्रंथातील 8वा अध्याय शंख याचे मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आशीर्वाद देताना म्हणतात, सांदीपनी ऋषी भगवान श्रीकृष्णांचे गुरु होते। भगवंतांचे अध्ययन पूर्ण झाल्यानंतर गुरु दक्षिणा देण्यासाठी भगवंत सांदीपनी ऋषींकडे गेले। गुरु दक्षिणा काय देऊ अशी विचारणा केली असता त्यांनी भगवंतांना सांगितले, तुला शक्य आहे म्हणून तुला सांगतो की माझा मुलगा शंखाने गिळला आहे, त्याला तू परत आणून दे। भगवंत समुद्रकिनारी जाऊन शंखाला आवाहन करू लागले, सांदीपनी ऋषींचा मुलगा तू गिळला आहेस, तो परत दे। शंखाने त्या मुलाला परत दिले। सांदीपनी ऋषींना गुरुदक्षिणा देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारे त्यांच्या मुलाला शंखापासून सोडवले। या शंखाचे नाव पांचजन्य होते। त्या बदल्यात त्यांनी शंखाला वरदान दिले की तू नित्य माझ्या सहवासात राहशील, आणि त्यांनी त्याला उजव्या हातात धारण केले। तेव्हापासून शंखाला महत्त्व प्राप्त झाले आहे। शंख ही श्रीकृष्णाची खूण आहे। ज्या ज्या वस्तू भगवंतांनी धारण केल्या आहेत त्यांचा मानव जातीसाठी नक्कीच चांगला उपयोग आहे, हे गृहीत धरायला हरकत नाही। श्री दत्तात्रेयांनीही शंख धारण केलेला आहे। जेव्हा माला, डमरू आणि शंख हे श्री दत्तात्रेयांच्या उजव्या हातात असतील आणि डाव्या हातात कमंडलू, त्रिशूळ व चक्र असेल तेव्हा ते गुरुस्वरूप मानले जाते। रामायण व महाभारताचा विचार केला तर त्यावेळी देखील शंखाचा उपयोग केला जात होता। पूर्वी सत्ययुगातही युद्धे होत असत। युद्धशास्त्राच्या नियमांप्रमाणे शंखध्वनी केला जात असे आणि नंतरच युद्धाला सुरुवात होत असे। भगवंताचा पांचजन्य नावाचा शंख होता, तसाच महाभारताच्या वेळी प्रत्येक योद्ध्याचा निराळा शंख होता। प्रत्येक शंखाचा ध्वनीही निरनिराळा होता आणि प्रत्येकाची वाजवण्याची पद्धतही निराळी होती। युद्ध सुरू करण्यापूर्वी शंखध्वनी केला जातो। शंख वाजवण्यासाठी सामर्थ्य लागते, ते प्रत्येकाकडे असतेच असे नाही। युद्धाच्या वेळचा हा शंखध्वनी शुभ मानला जातो। या ध्वनीच्या श्रवणाने सैनिकांच्या अंगात वीरश्री संचारते। युद्धाच्या वेळी वाजवल्या जाणाऱ्या या शंखध्वनीच्या कंपनांची तीव्रता एवढी असते की शत्रुपक्षातही भय निर्माण होते। यतीवर जेव्हा जिवंत समाधी घेतात तेव्हा शेवटी शंखनाद करून समाधीचे दार बंद करतात। शंखध्वनी सत्पुरुषांच्या आगमनाच्या वेळीही केला जातो, कारण सत्पुरुषांना देवता मानलेले आहे। पूजेच्या वेळी देखील शंखध्वनी करतात। त्यामागे उद्देश असा असतो की दुष्ट शक्ती तेथून निघून जावी आणि पावित्र्य वाढावे। शंखाचा औषधी उपयोगही आहे। त्याच्या वापराने त्वचेचे रोग नाहीसे होतात। शंख सहाणेवर पाण्यात किंवा दुधात उगाळून त्याचा लेप त्वचेवर लावावा। काही दिवसांनी रोग नाहीसा होऊन त्वचा सुधारते। शरीरात कितीही उष्णता असू द्या, त्याच्या लेपनाने ती कमी होते। शंख घासायला मात्र त्रासदायक असतो। शंखाचे पाणी पित्तशामक आहे। ज्यांची पित्त प्रकृती आहे आणि ज्यांना पित्ताचा नेहमी त्रास होतो अशा लोकांनी नेहमी शंखाचे पाणी प्यावे। रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात शंख ठेवावा व ते पाणी उपाशीपोटी प्यावे। या पाण्याला थोडा तेलखट वास येतो, परंतु औषध म्हणून घ्यायला हरकत नाही। शंखामध्ये उजवा व डावा असे 2 प्रकार असतात। शंखाच्या खाचेच्या उजव्या हाताच्या बोटांनी धरले असता जर शंखाची निमुळती बाजू आपल्या शरीरापासून लांब असेल तर तो शंख उजवा समजला जातो। दैनंदिन पूजेमध्ये उजवा शंख ठेवावा, तसा न मिळाल्यास डावा शंख वापरावा। शंखावरती 3 आरे असायला हवेत।
शंखाची परीक्षा म्हणजे तो कानाशी धरला असता त्यातून समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. शंख हे ज्ञानाचे प्रतीक आहे. पूजेला सुरुवात करताना प्रथम शंख व घंटेचे पूजन केले जाते. शंख व घंटा ही पूजेतील देवतांची आयुधे आहेत. अर्थात शंख पूजनापासून देवपूजा सुरू केली जाते. देवाला शंख मुद्रा दाखवली जाते. शंखामध्ये शंख आणि शंखिणी असे दोन प्रकार असतात. शंख हा पूजेत ठेवता येतो, शंखिणी पूजेत ठेवता येत नाही. शंखिणी घरात सुद्धा ठेवू नये, ठेवल्यास ऊर्जितावस्था येत नाही. शंखाची उत्पत्ती शंखचूडाच्या हाडांपासून झालेली आहे. शंख अनेक रूपात सापडतात. देवतांना प्रसन्न करण्याचे ते अचूक साधन आहे. शंखातील पाण्याला, शंखोदकाला तीर्थासारखे पवित्र मानले जाते. शंखोदकाने स्नान केल्यास तीर्थाटन केल्याचे पुण्य प्राप्त होते. परंतु शंख पाण्यात बुडवून ठेवलेले पाणी तीर्थ नाही. शंख बुडवून ठेवलेले पाणी पित्त शमनासाठी वापरावे. शंखाबद्दल भगवान शंकराच्या मनात आदराची भावना आहे. शंखध्वनी होतो तिथे लक्ष्मी विराजमान असते. शंखध्वनीने सर्व अमंगलाचा नाश होतो. पुढील अध्याय आहे 9. श्री गणेश आणि गणेशोत्सव. श्री गणेश ही पंचायतन पूजेतील एक प्रधान देवता मानलेली आहे. ही देवता संकट निवारण करण्यासाठी व ज्ञान देण्यासाठी उत्पन्न झालेली आहे. ज्ञानाच्या द्वारे मनाच्या ठिकाणी धैर्य व आत्मविश्वास उत्पन्न करणे म्हणजे संकट निवारण होय. आपल्याकडे कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या म्हणजेच गणपतीच्या पूजनाने होते. अगदी विवाह असो, मंगळागौर असो, वास्तुशांत, नामकरण अशा सर्व छोट्या मोठ्या मंगल कार्याच्या वेळी आपण गणपती पूजन करतो. नवीन वास्तू असो वा मंदिर, तिथे प्रवेशद्वारावरच आपण गणपतीची प्रतिमा प्रतिष्ठापित करतो. गणपती हा विघ्नहर्ता आहे. आपल्या मंगल कार्यात येणारी विघ्ने तो दूर करतो. श्री गणेशाला सुखकर्ता, दुःखहर्ता व विघ्नहर्ता म्हणून संबोधले जाते. गुरु आणि गणपती हे एकच रूप आहे. दोन्ही गुरुस्थानी आहेत. गुरुस्वरूपी देवता आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून आपण श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः असे लिहितो. आपण गणपतीची मूर्तीच्या स्वरूपात सेवा करतो. रोजच्या पूजेतील गणपतीची मूर्ती ही भरीव असावी. काही मूर्ती धातूच्या, काही काळा पाषाण, देवपाषाण यांच्या, काही संगमरवरी असतात, तर काही मूर्ती काष्टाच्याही असतात. नर्मदेतील गणपती हे तांबडे स्वच्छ दगड असतात. त्यांना आकार नसतो, तरीही त्यांना गणपती म्हणण्याची पद्धत आहे. देवघरात नर्मदेतील गणपती असेल तर इतर कोणतीही गणपतीची मूर्ती ठेवण्याची आवश्यकता नाही. या मूर्तीपैकी पाषाणाच्या मूर्तीला शेंदूर लेपन करतात. एकाक्ष नारळ हा सुद्धा स्वयंभू गणपती आहे. त्याला शेंदूर लावून रिकाम्या तांब्यावर ठेवून त्याची रोज गणपती म्हणून पूजा करावी. शेंदूर हे तेजाचे प्रतीक आहे. मारुती, गणपती व देवी यांच्या मूर्तींना शेंदूर लावतात. त्या मूर्तींचे दर्शन घेतले तरी मनात चैतन्याची जाणीव होते. काष्टाच्या मूर्तीला स्नान नसते तर अत्तर लेपन असते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या अध्यायाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.